नमस्कार बंधू आणि भगिनींनो. आपला देश कृषीप्रधान असा देश आहे. या देशामध्ये हा देश विविधतेने नटलेला आहे. या ठिकाणी अनेक संस्कृती, अनेक धर्म, अनेक पंथ एकत्रितरित्या वावरत आहेत. आपल्या भारताच्या संस्कृतीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असा भाग म्हणजे भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 3 ऋतू आहेत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपऋतू आहेत. जसे वसंत ऋतू, शरद ऋतू, वर्षा ऋतू हे उपऋतू आहेत. त्याच्यामध्ये हेमंत ऋतू आहे, ज्याच्यामध्ये थंडीचे दिवस येतात. वसंत ऋतूमध्ये झाडांना नवी पालवी फुटते आणि वर्षा ऋतूमध्ये पावसाळा सुरू होतो. या पावसाळ्यामध्ये आणि कृषीप्रधान देश असल्यामुळे अनेक प्रकारची सणे या काळामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये सणांची रेलचेल असते. आणि तशातच आपल्या देशात अनेक प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात. काही स्त्रियांचे सण आहेत, काही पुरुषांचे सण आहेत, काही लहान मुलाचे सण आहेत. पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्राण्यांचे सण हे सुद्धा आहेत. आज पोळा आहे, ज्याला आपण बैलपोळा म्हणतो. हा बैलपोळा श्रावण महिन्यातील अमावास्येला आवर्जून येतो. ज्या ठिकाणी श्रावण महिना संपतो आणि भाद्रपद महिन्याची सुरुवात होते, त्या अमावास्येला हा बैलपोळा असतो. बैलपोळा हा का साजरा केला जातो किंवा का करावा, त्यामागचा उद्देश हेतू असा आहे की बैल हा महादेवाचे वाहन आहे. नंदी म्हणून आपण त्याची ओळख करतो. आणि हा गाईचा मुलगा गोवंशज म्हणून ओळखला जातो. आणि हा मानवी जीवनाशी निगडित असा प्राणी आहे, पाळीव प्राणी आहे. पाळीव असून मेहनती आहे, गरीब आहे. या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये अनेक प्रकारच्या बैलाच्या जाती आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारची बैले पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये गावरान आहे, खिल्लारी आहे, सोटरी आहे, माळवी आहे, दाक्षिणात्य आहे. आणि आत्ता मागील 10 वर्षामध्ये संकरितसुद्धा आलेली आहेत. पण जी बैल आकर्षक आहेत त्याच्यामध्ये गावरान आणि खिल्लारी बैल जोडी फार महत्त्वपूर्ण अशी आहे. हा सण ज्या दिवशी असतो त्याच्या 8 दिवस अगोदरपासून, महिन्याभरापासून शेतकरी बांधव या बैलाच्या सणाच्या तयारीला लागलेले असतात. कासरे, मोरख्या, वेशणी, नवीन सर्व साहित्य बैलांसाठी खरेदी केलं जातं. हे झालं बांधण्यासाठीचं साहित्य. त्याच्यानंतर सजवण्यासाठी गळ्यामध्ये घंटी, घागरमाळ, बारीक घुंगराच्या घागरमाळी, त्याच्यानंतर कवड्याच्या माळा, त्याच्यानंतर गोंडे,
जे समोर रंगीबेरंगी स्वरूपामध्ये असतात उलनचे, ते त्या बैलाच्या डोक्यावरती सोडले जातात. खूप छान असे दिसतात. या बैलाच्या शिंगाला ऑइल पेंट लावला जातो. शक्यतो केशरी कलरचा ऑइल पेंट खूप छान दिसतो आणि हे शेतकरी बांधव त्या ऑइल पेंटला हिंगूळ म्हणतात. हा शब्द फार महत्त्वाचा आहे. हिंगूळ या नावाने त्या कलरला ओळखलं जातं आणि शिंग रंगवल्या जातात. शिंग रंगवल्यानंतर खूप छान दिसते आणि त्याच्यानंतर कपड्याची झूल असते, तिला सजवलेलं असतं, नक्षीकाम केलेलं असतं. गोल, चौकोनी, त्रिकोणी अशा प्रकारचे आरसे त्यावर असे गुंफवून ती झूल तयार केली जाते आणि त्यामुळे ती झूल बैलाच्या खांद्यावर टाकल्यानंतर आकर्षक अशा प्रकारची दिसते. त्यात काही जण बैलाच्या शिंगाला फुगे बांधतात, काही जण रंगीबेरंगी उलनची गोंडे बांधतात आणि त्यामुळे बैल खूपच आकर्षक दिसतो. परंतु हे झालं यामागचं सजवण्याचा उद्देश. एवढा खटाटोप या मुक्या प्राण्यासाठी का? तर त्याचं कारण आहे, हा मानवी जीवनाशी निगडित असा प्राणी आहे. हा शेतीची मशागत पूर्वीपासून, जेव्हापासून मानव शेती करायला सुरुवात झाली, म्हणजे गुफेमधून बाहेर पडला, जंगलातून बाहेर पडला, अश्मयुग दगडी युग संपलं आणि मानवाला शेतीचा ज्ञान प्राप्त झालं, तेव्हापासून माणूस या बैलाच्या जोडीने काम करू लागला आणि हे काम करत असताना शेतीच्या कामामध्ये बैलाची विशेष अशी मदत मुख्यत्वे करून माणसाला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. त्याच्यामध्ये शेताची नांगरणी असेल, वखरणी असेल, कोळपणी असेल, पेरणी असेल किंवा धान्याचे खळे असेल, अशा प्रकारची सर्व कामे बैल करू लागला. एवढ्यावर न थांबता ज्यावेळेस किल्ले वगैरे बांधण्यात आले, त्या किल्ले बांधण्याच्या कामामध्ये बैलाने खूप मोठे मोलाचे काम केले. ते म्हणजे किल्ल्यावरती दगड, पाणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दारूगोळा आणि तोफ, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट किल्ल्यावर पोहोचवण्याचं काम याच बैलांनी केलं. म्हणून बैल हा मानवी जीवनाशी अत्यंत निगडित असा प्राणी आहे आणि त्याच्यामध्ये आणखी महत्त्वाची कामे म्हणजे बैल पूर्वीच्या काळामध्ये तेलाचे घाणे, त्याच्यानंतर वाहतुकीचे सामान, शेतकऱ्याचे अन्नधान्य बाजारपेठेत ने-आण करणं, अशा गोष्टी बैलाच्या सहाय्याने केल्या जाऊ लागल्या आणि त्यामुळे बैल हा मानवी जीवनाशी एक अविभाज्य अंग बनून गेला होता आणि त्याचमुळे या बैलाला मानाचे स्थान दिले जाते. महादेवाचा नंदी म्हणून ओळखल्या जाते. बैलाच्या साह्याने अनेक उद्योगधंदे या ठिकाणी शेतकरी बांधव करतात. एवढेच नाही तर मेल्यानंतर सुद्धा हा बैल मानवाच्या उपयोगी येतो. त्याची कातडी, त्याची शिंगे ही सर्व म्हणजे जन्मापासून तर शेवटपर्यंत बैल हा मानवी जीवनाशी निगडित आहे आणि त्याच उद्देशाने बैलाची आज एवढे सजवून वगैरे काय केलं जातं, पूजन केलं जातं. महाराष्ट्रामध्ये या
बैलाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, त्याची आरती उतरवल्या जाते. आजच्या दिवस म्हणजे किमान 8 दिवस हा बैलाचा सोहळा चालू असतो. त्याला आंघोळ घालणे, खांदा मांडणे, ज्या खांद्यावर तो आडवा जो ठेवला जातो त्या ठिकाणची खांदेमळणी केली जाते. हळद, गावरान तूप असे लावून ती खांदेमळणी केली जाते. काही लोक गाणे म्हणतात या बैलासाठी. आणि महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीमधील नामांकित अष्टपैलू कलाकार ज्यांचे सदिच्छा प्रोडक्शन नावाने ओळखले जातात ते दादा कोंडके यांनी सुद्धा या बैलाच्या जीवनावर आधारित असे एक गीत लिहिलेले आहे, जोडी बैलाची खिल्लारी वगैरे. आणि बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर भारतात प्रत्येक ठिकाणी बैलाच्या वेगवेगळ्या पद्धतीची गाणी बैलावर आधारित आहेत. आणि अशा प्रकारचा हा सण महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. बैल हा फक्त बैल नसून मानवी जीवनाशी जोडलेला तो असा एक धागा आहे, ज्या धाग्याचा संबंध रेशमी धाग्यापेक्षाही अमूल्य असा आहे. आणि म्हणूनच या मुक्या प्राण्याला एकदा मानाचा मुजरा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन.